शक्तीपीठ महामार्गाला परभणीमध्ये शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवलाय। कपाळाच्या कुंकवा एवढीही जमीन आम्ही देणार नाही असा निर्धार त्या शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय। संतापलेल्या महिलांनी सरकारला इशारा दिलाय। आंदोलनासाठी महिलांसह मोठ्या संख्येने शेतकरी जमलेत। आंदोलक महिलांशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। आमची जमीन गेली, आम्ही रस्त्यावर येऊ। आम्ही करायचं काय? कोणाला 1 एकर आहे, कोणाला 2 एकर आहे, कोणाची आजूबाजूची राहिली तर ते पाणी तळ साचून ती सुद्धा पेरता येणार नाही। मग आम्ही खायचं काय, करायचं काय? आमचे लेकरं रस्त्यावर येतील, आम्ही का बाटल्या यायच्या का? आम्ही करायचं काय? हे आमचं म्हणणं आहे। आमची जमीन गेलीच नाही पाहिजे। आम्हाला काहीही फायदा नाही सर या रस्त्याचा। आम्हाला रस्ता पाहिजेच नाही। हे कारण का आज आम्हाला 2-2 एकर जमीन येत, आज आमच्या जमिनी गेल्या तर उद्या आमच्या लेकरांनी करायचं काय? उद्या आज आम्ही 2 पैसे आलेले खाऊ, त्या लेकरांनी काय करायचं? एक तर सरकारी नोकऱ्या नाही, पुढे लेकर एवढाले शिकलेले आहेत, पण काय फायदा शिकून एवढा? कुठेच काय नाही। त्याच्यामुळे आम्हाला रस्ता पाहिजे नाही। आम्ही शक्तीपीठ महामार्गाला कधी 1 इंच सुद्धा जमीन देणार नाही। आमची मानसिकता अशी अगोदरच आमच्या गावातून, आमच्या शिवारातून समृद्धी महामार्ग गेलेला आहे। त्याच्यामुळे आमची उर्वरित जमीन जवळपास 80 ते 90% जमीन शिवार आमचा टोटल शक्तीपीठ मार्गाने व्यापला जाणार आहे। त्याच्यामुळे आमच्या गावावर 100%च उपासमारीची वेळ आलेली आहे। त्याच्यामुळे आम्ही आजूबाजूचे सर्व गावकरी, परभणी जिल्हा टोटल 1 इंच शासनाला जमीन देणार नाहीत म्हणजे देणार नाहीत। शेवटी आमचे प्राण गमावे लागतील, रक्ताचा सडा झाला तरी चालेल, पण आम्ही बिलकुल जमीन देणार नाहीत म्हणजे देणार नाहीत।